धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 2139 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। त्या अनुषंगाने निवडणूक विभाग तयारीला लागला आहे। मतपेट्या, केंद्राध्यक्ष आणि संबंधित मतदान अधिकारी हे मतदान केंद्रांवरती आता पोहोचणार आहेत। मतदान केंद्रांवर पूर्व तयारी करण्यात येत आहे। धाराशिवमधून आपले प्रतिनिधी उदय साबळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। उदय, धाराशिवमध्ये कशा प्रकारचा आपल्याला तिसरा टप्पा पाहायला मिळेल, कशा प्रकारे मतदान करण्यासाठी येऊ शकतात, आवाहन करण्यात आलेलं आहे जिल्हा प्रशासनाकडून, तसंच राजकीय पक्षांकडून सुद्धा आवाहन करण्यात आलेल्या प्रचारांचा धडाका सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। नक्कीच नीलम, आपण जर पाहिलं तर तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया ही उद्या पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर निवडणूक विभागाकडून जी आहे ती मतदानाची तयारी करण्यात येत आहे। खरं तर ही तयारी चालू आहे। त्याचबरोबर आज दुपारनंतर मतदानाच्या ज्या मतपेट्या आहेत त्या मतदान केंद्रांवरती पोहोचणार आहेत। त्याचबरोबर मतदानाचे संबंधित अधिकारी जे आहेत ते मतदान केंद्रांवरती येणार आहेत। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मतदान केंद्रांवरती जर आपण पाहिलं तर बंदोबस्त तैनात असणार आहे। त्याचबरोबर मंडप देखील लावण्यात आलेला आहे। खरं तर आता उन्हाचा पारा जो आहे तो 40 अंशांच्या वर गेलेला आहे। त्यामुळे उन्हापासून संरक्षण व्हावं मतदारांचं, याकरिता मतदान केंद्रांवरती मंडप उभारण्यात येणार आहेत। तर मतदान केंद्रांवरती स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। एरकनी कक्ष असेल उभारण्यात येणार आहे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मतदान केंद्रांवरती मतदान सहायता कक्ष देखील असणार आहेत। त्यामुळे एकूणच जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं आवाहन देखील निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे। एकूणच जर परिस्थिती आपण पाहिली तर उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये 2139 मतदान केंद्रांवरती ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। तर जवळपास 20 लाख मतदार या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून आपला हक्क बजावणार आहेत। तर लातूरचं जर आपण बघितलं तर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये 2125 मतदान केंद्रांवरती मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। त्यामुळे लातूर सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।